हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 25. कृतं देहेन कर्मेदन न मया शुद्धरूपिणा इति चिंतानुरोधीय कुर्वन् नपि करोति नो. भावार्थ, कर्म माझ्या देहाने केले आहे, माझ्या शुद्ध स्वरूपाने नव्हे. अशा प्रकारे जो अनुसरण करतो तो कर्म करत असूनही कर्म करत नाही. चिंतानुरोधी हा शब्द फार मोलाचा आहे. क्रियेमागे जराही विचार चिंतन नाही. क्रिया करू की नको, यात काय मिळणार, कशासाठी हे करायचे इत्यादी कसला काही विचार नाही. फार अकृत्रिम, स्वाभाविक, प्रतिक्षिप्त क्रिया घडत आहे. येथे कर्तव्याचाही भाव नाही. होत असलेली क्रिया याही पलीकडे आहे. भावनातीत पार पलीकडे अतीत क्रिया होत आहे. माता आपल्या अपत्याचे शिशू साफ करते, त्याला खाऊ पिऊ घालते, त्याचे पालन पोषण करते. हे किती सहजच साक्षी राहून करते. बाळाची आपण साफसफाई केली, त्याला भरवले, त्याची काळजी घेतली असा विचार तिला स्पर्शही करत नाही. ती हे अगदी स्वाभाविकच करत असते. तिच्याकडून हे आपोआपच घडते. ते तिला मुद्दामून करावे लागत नाही. लहानग्या अपत्याने जरा नुसती चुळबुळ केली तरी ती प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारखी तत्पर होऊन त्या बाळाकडे धावते. तिला धावावे लागत नाही, ते आपोआप होते. तिला जर कोणी म्हणाले की तू लहानग्या बाळाचे किती करतेस, तर तिला फार आश्चर्य वाटेल. आपण लहानग्या बाळाचे काही करत आहोत हा साधा विचारही तिला नकोसा होईल. कर्म होत असूनही विकर्म, अकर्म याही पलीकडे ही अवस्था आहे. साक्षात्कारीची मोठी गोड अवस्था आहे ही महासाक्षी अवस्था आहे. कर्माचा विचार, चिंतन होत नाही, तरीही अयोगिक कृत्य होत नाही. आपले विहित कर्म, स्वधर्माने प्राप्त कर्म, स्वकर्म कसलाही बेत न आखता, नियोजन न करता सहज जीवन जगता जगता एका बाजूला होत आहे. चिंतानुरोधी. सूर्य उगवतो, त्यापासून प्रकाश फैलावतो, सर्व विश्व उजळून निघते. तमाम सजीव आपापली कामे करतात. अनेक प्रकारचे सृजनाचे काम होते. याचा अर्थ सूर्य असे समजत नाही की त्याने हे सर्व प्रकाश देण्याचे, सृजन करण्याचे काम केले. तो उगवला आणि हे सर्व घडले. यात सूर्य त्याचे किंचितही कर्तृत्व समजत नाही. तो या सर्वाला पूर्ण साक्षी आहे. सूर्यापासून समस्त विश्वाला ऊर्जा मिळते. याचा अर्थ ती ऊर्जा सूर्याला मिळते असे नाही. सूर्याला ऊर्जेची आवश्यकता नसते. देहाने आंघोळ केली, अन्न घेतले, वस्त्र नेसले, विश्रांती घेतली, याचा अर्थ आपण आत्मा स्वच्छ होतो, खातो पितो, आराम करतो असा होत नाही. आपण सदा निर्लेप, निर्भेळ, विशुद्ध, पवित्र आहोत. आपल्याला वस्त्राची गरज नसते. तसेच आपण अक्षय, चैतन्यमय आहोत. सदा जागृतावस्थेत आहोत. आपण विश्रांती घेऊ शकत नाही. वीज गेली की कसा अंधार होतो, तसे आत्मा नसला तर विश्व नष्ट होईल. देह कर्म करतो, त्याच्याशी आपला यत्किंचितही संबंध नसतो. देहात आपण फक्त उपस्थित असतो. त्या योगे हे सर्व घडते. ते आपण करत नाही. देह घरात राहतो. याचा अर्थ देह म्हणजे घर नाही. देह त्या घराचा मालक, चालक असतो. तसेच आपण आत्मा, देह या घरात राहतो. याचा अर्थ आपण आत्मा म्हणजे देह नाही. आपण देहाचे मालक, चालक आहोत. परंतु आपण गैरसमजुतीने स्वतःलाच देह समजतो. यामुळे देह करत असलेली सर्व कर्मे आपण करत आहोत हा भाव उदयाला येतो. त्यामुळे त्या कर्माच्या बंधनात आपण अडकतो. यास्तव हे तत्व समजून उमजून घ्यावे की देह कर्म करत असला तरी आपण त्यापासून दूर असतो. देहाच्या कर्मांना आपण ऊर्जा पुरवत असलो
किंवा आपण पुरवत असलेल्या ऊर्जेमुळे देह कर्म करत असला तरीही त्या कर्मांना आपण केवळ साक्षी असतो. ज्याला देहभाव आला तो गृहस्थ भोगी झाला, ज्याला आत्मभाव आला तो संन्यस्त योगी झाला. हरिओम.